कलियुगामध्ये माणसांवर कितीही चांगले संस्कार केले तर रिझल्टची काही गॅरंटी नाही. पण बघा, झाडांवर चांगले संस्कार केले तर झाड किती छान आपल्याला रिझल्ट देतं. कधी कधी काही गोष्टी ज्या आपल्याला स्वतःला क्रिएट करून त्याचा रिझल्ट बघता येतो त्या गोष्टी किती छान वाटतात. जेव्हा मी इवन मंत्री होते, मला असं वाटायचं माझ्या योजना पण कलाकारसारख्या कराव्या, की आत्ता त्याची हे करावी निर्मिती आणि त्या आयडियाची, आणि ती प्रत्यक्षात उतरावी. जवळपास माझ्या योजनांमध्ये मी ते काम करू शकते. आपल्याला निर्मितीचा आनंद जो आहे तो फार सुंदर असतो. पहा, माझ्या या छोट्याशा बॅल्कनीमध्ये मी अगदी ग्रामीण भागाचा तुळशी वृंदावनासारखा इथे एक हे ठेवलं आहे, की एक आदर्श ठेवला आहे. आणि रोज इथे आमचे महाराष्ट्राचं दैवत विठोबा रुक्मिणी आणि आमचे स्वामी समर्थ गाय दत्तगुरू रोज इथे दिवा लावतो आम्ही. संध्याकाळच्या वेळी अगरबत्ती दोन्ही वेळा लावतो. किती छान दिसते हे. ते पांढरे जे पडलेले आहेत मूर्त्या ते खराब झाले, धूळ पडली अशी नाही, त्याचा थोडा रंग असा होतो किंवा आपण त्यांना धूत असतो. बघा हे किती छान झाडं इथे आलेली आहेत. मी ॲलोवेरा पण लावलेला आहे, पण ॲलोवेरा मी वापरायला मला वेळ कुठे मिळत नाही. हे पाहे बोगनवेला किती आता ह्या सीझनमध्ये आता इतकी छान फुलं येणार यांना. तर हे आडवे तिडवे वाढतात. असे खूप अँटिक माझ्याकडे मूर्त्या होत्या, त्या अशा ठेवलेल्या आहेत. या देवी देवता नाहीत, त्या आर्टिस्टिक मूर्त्या आहेत. साहजिक आहे तो फॉर्म आहे. हे बघा सुंदर. तुळस पण मी भरपूर लावलेली आहे. त्या वृंदावनातली माझी जर तुळस तुम्ही पाहिली ती पण छान आलेली आहे. पावसात मात्र सगळं खराब झालं होतं तुळस. आणि हे माझ्या पाम ट्रीज. आणि हा बघा माझा इतका सुंदर वेल आहे. हा कशाचं झाड आहे मला माहीत नाही. मला ते पानं आणि फुलं आवडले म्हणून मी आणलं. आणि मला माहीत पण नाही की एवढं मोठं रूप घेईल. हे इतकं अजस्त्र वाढलं होतं. हे पूर्ण वॉल त्यांनी कवर केली होती. पण आता मी त्याचं कटिंग केलेलं आहे. म्हणजे कुठलीही निर्मिती करताना आपल्याला त्या बीजाचं रोपण करावं लागतं, त्यानंतर त्याचा संगोपन करावं लागतं आणि त्यानंतर आपल्याला त्याला मेंटेन देखील करावं लागतं. असंच सोडून जमत नाही की आता झालं आलं. हा नियम सर्वांसाठीच आहे. हे रुटीन ऑफिस रोजचे नेहमीचे, कधी नव्हे ते येणारे, रोज येणारे, नेहमीच असणारे अनेक लोक आपल्याबरोबर असतात. कोणाचे पत्र, कोणाचे सह्या, कोणाचे फोन, कामं, राजकीय, सामाजिक चालत राहतात. कार्यालयामध्ये माझा हात बघून बऱ्याच लोकांनी फोन केले. मला कॅप्सुलायटिस झालेला आहे, प्रचंड वेदना आहेत, त्यामुळे थोडे स्लिंग घालून मी ऑफिसमध्ये जाते, त्यामुळे धक्का लागत नाही. आणि दिवसभराच्या ऑफिसच्या कामानंतर कधी नव्हे ते दिवस उजेड असताना घरी येतात तर खूप फ्रेश वाटते. परत उद्यापासून रुटीन आहे, मग परवापासून दौरा आहे. खूप थंड छान हवा समुद्राची येते. मुंबईचं हे एक ब्युटी आहे की खूप चिकट हवा होते कधी कधी, पण कधी छान थंडगार हवासुद्धा समुद्रावर येते. दोन छान श्वास घेतले हवेमध्ये तरी बरं वाटतं. खरं काही गोष्टी आपण कितीही शक्ती, सत्ता, पैसा असेल तरी विकत घेऊ शकत नाही. ते म्हणजे खूप छान ताजी हवा, खूप छान हिरवीगार झाडी, हे आपल्याला कशाने विकत घेता येत नाही. आणि ह्या हवेचा मस्त आस्वाद घेत आहे आमचा फेमस, सगळ्या माझ्या फॉलोअर्सला माहीत झालेला आहे, हा म्हणजे बादशाह. त्याचे केस इतके उडत आहेत की त्याला एक छोटंसं पोनीटेल मला घालावा लागला. आणि मस्त तो पण आपल्या मम्माबरोबर बसून हवा खात आहे.